अलौकिक सौंदर्य देणारे समालोचक चंद्रकांत शेटे सर. धन्यवाद नरेशजी. डोमेश सरांचा आवाज आपण ऐकत होतात. आणखीन एक महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला आलाय. एका बाजूला फलटण असेल आणि एका बाजूला जर पाहिलं तर बारामती असणार आहे. एक महत्त्वाचा सामना. तसं पाहिलं तर दोन्ही तालुके जर पाहिलं तर बाजूबाजूलाच आहे, दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये येतात आणि दोन्ही तालुक्यांच्या मध्ये काय असेल तर नीरा नदी आहे आणि त्याच्यामुळे एकमेकांच्या विरोधात सातत्याने मॅचेस खेळलेल्या आहेत. आज पुण्यामध्ये हे दोन्ही संघ येत आहेत. हाँ, गजानन जाधव साहेब आहेत इकडे श्रेया एंटरप्राइजेसचे. त्यांच्याकडून विशेष पुरस्कार फलटण संघाच्या षटकार चौकारांसाठी असतील. धन्यवाद जाधव साहेब. आणि जाऊयात आता आपण मॅचच्या दिशेने. यस, विकेटसाठी देखील तुमच्या संघासाठीच ना? दोन्ही संघांसाठी आहे. यस, धन्यवाद. जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी 3 ओव्हरचा सामना असेल तरी देखील मजा येणार आहे. फलटणकर मात्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये, विकास आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. दुसऱ्याच बाजूला सचिन साळवे यांच्या हातामध्ये चेंडू बारामतीच्या टीमने सोपवलेला आहे. मजा येणार आहे बारामती विरुद्ध फलटण असा सामना पाहण्यासाठी. सध्या पुण्यामध्ये ही मॅच चालू आहे आणि बारामती विरुद्ध फलटण असा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. विकास आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांचा सामना आणि यानंतर या गटातील शेवटचा सामना असणार आहे. यावेळेला बॅकफुटला गेले, गलीच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. एक धाव तिकडे पहिल्याच बॉलवर घेतली गेली आहे. 3 ओव्हरची मॅच. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर टेप बॉल नसणार आहे आणि पॉवर प्ले सुद्धा नसणार आहे. धाव संख्या जर पाहिली तर सुरू झाली आहे. सचिन साळवे एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, बॉलने गुंगारा दिलाय. यष्टीरक्षकाच्या दिशेने बॉल जाताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी या ठिकाणी म्हणावी लागेल. बॉलला थोडीशी उसळी दिली, थोडासा मागे देखील घेतला होता. डॉट बॉल येतोय. 3 षटकांचा असणारा सामना इकडे पाहायला मिळतोय. फलटण विरुद्ध बारामती. 2 बलाढ्य संघांमधील लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. जो जिंकेल तो मात्र मातोश्री हडपसर बरोबर या गटातील शेवटची मॅच यानंतर खेळेल. यावेळेला बिग हिट, चांगला फटका, पुल होतोय सक्सेसफुल आणि बॉल जातोय सीमारेषा पार. येतोय षटकार. जाते 6 धावा या ठिकाणी वाढल्या जात आहेत. 3 षटकांचा सामना आहे आणि अक्षयच्या बॅट मधून एक दर्जेदार स्ट्रोक येताना पाहायला मिळाला. आणखीन एक बिग हिट. याही वेळेला समोर खेळला जातोय हा बॉल. अक्षय खताळ, मोहिते वस्तीचे खेळाडू आहेत फलटणचे, त्यांच्या बॅट मधून षटकार. या वेळेला बॅक टू बॅक 2 षटकार मारत असताना फलटणकरांनी आपले इरादे स्पष्ट केले. तिकडे चांगले स्ट्रोक येताना पाहायला मिळाले. बॅक टू बॅक 2 सिक्सर येत आहेत. मागील मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. विकासने देखील चांगली कामगिरी केली होती. 13 धावा पहिली ओव्हर सुरू असताना. पहिले 2 चेंडू चांगले आले परंतु त्यानंतर मोठे स्ट्रोक खेळले गेलेले आहेत. तेरा धावा धावफलकावर आहेत. मुसळधार पाऊस मैदानात झाला, 2 वेळा झाला आणि एवढं सगळं झालेलं असताना सुद्धा सर्व आयोजकांनी घेतलेली प्रचंड मेहनत, पाणी काढलं मैदानाच्या आतमधून. सातत्याने जर पाहिलं तर एवढं ओलचिंब वातावरण झालं असताना खेळण्यायोग्य 1-1.5 तासातच हे मैदान तयार केलं. त्यामुळे आयोजन कमिटीचं विशेष कौतुक. यावेळेला गुडघा जमिनीवर टेकवा स्क्वेअर लेगला खेळायला गेले. बॉल निर्धाव येतोय.
हा बॉल थोडासा मागे घेतला होता. सचिन साळवे यांचा हा चेंडू ऑप्टमच्या बाहेरून यष्टीरक्षकांकडे जातोय. 13 वर धावसंख्या थांबली आहे. 5 चेंडू टाकून झालेत या षटकातील. 3 ओव्हरची मॅच आहे. अक्षय खताळ आणि जोडीला विकास. यावेळेला स्ट्रोक जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. बॉल अडवण्याचाही प्रयत्न झाला परंतु नो बॉल पंच त्या ठिकाणी घोषित करतायत. आणि त्याचबरोबरीने सर धावा किती आहेत कळवा. यस 2 धावा सुद्धा आहेत आणि धावसंख्या आता 16 वर जाते. पहिली ओव्हर सुरू आहे. विकास चव्हाण बरडचे खेळाडू आहेत. यस तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. यस ओव्हर स्टेपिंगचा नो आहे आणि त्याच्या विरुद्ध दाद मागितली गेली इकडे. नो बॉल आणि आता फ्री हिट सुद्धा असणार आहे. 16 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये. फलटणचा संघ मात्र चांगली कामगिरी करतोय. या संघाच्या माध्यमातून आम्हाला काही नवीन खेळाडू देखील पाहायला मिळतात फलटण तालुक्यातील. वेगवान बॉल फ्री हिटचा हा चेंडू यष्टीरक्षकांकडे जातोय. पहिली ओव्हर संपते. धावसंख्या 16. हा महत्वाची सूचना. कॅच प्रेक्षक गॅलरीमध्ये कॅच. प्रेक्षकांनी कॅच जर घेतली गेली तर त्यांच्यासाठी 200 रुपयाचा पुरस्कार असणार आहे. याची नोंद आपण घ्यायची आहे. कॅच घ्या आणि 200 रुपयाचा पुरस्कार. फक्त आवाक्यातलीच कॅच घ्या. लांबचा प्रयत्न करू नका. 16 धावा धाव फलकावर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एका बाजूला अक्षय एका बाजूला विकास. पाहूया काय होईल या ठिकाणी. ओमकार साळुंके या टीमचे प्रमुख गोलंदाज आहेत. त्यांनाच मात्र बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलंय. 16 धावा. ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी पहिलाच राहिला. आमच्याकडे पंच वळतायत कळवतायत वाईट बॉल आहे. धावसंख्या यस वाईट +1 आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहिलं मिळेल. 18 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक 2 नुकतंच सुरू झालंय. ओमकार कमबॅक करावं लागेल या ठिकाणी कारण फलटणकरांची धावसंख्या आता मात्र मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करू लागलेली आहे. आमदार चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. हा बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने थोडासा मागे घेतला. तिकडनं वळवलाय आणि हीच खासियत आहे. आज दिवसभरात अशा प्रकारचे चेंडू त्यांनी खूप चांगले टाकलेत. मागे खेचून बॉलला वळण बॉलला उसळी या दोन्ही गोष्टी दिल्यात. आज मात्र रिव्ह्यू मागे नक्कीच या ठिकाणी घेतला गेलेला आहे. आज या ठिकाणी जर पाहिलं तर खुल्या गटातील क्रिकेटला थोड्या वेळात सुरुवात होणार आहे आणि कृष्णा सातपुते यांना खेळताना आपण पाहू. एजाज कुरेशी यांना खेळताना पाहू. श्रेयस कदम यांना या ठिकाणी खेळताना पाहू. आज या ठिकाणी आपल्याला विजय पावले सुद्धा खेळताना पाहायला मिळतील. योगेश पेनकर. त्याचबरोबरीने जर पाहिलं तर पवन केने यांचंही आगमन झालंय. गणेश आडवळे हे सुद्धा खेळताना आपल्याला पाहायला मिळतील खुल्या गटामध्ये. आणि प्रथमेश पवार नाना योग्य बॉल आहे यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. ऋतिक पाटील यांचं आगमन झालंय. राहुल गुंजाळ खेळताना पाहायला मिळतील. विविध नावं. नाशिकचे काही खेळाडू आहेत. छत्रपती संभाजी महाराज नगरचे खेळाडू देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. बिग हिट उडवलाय बॉल. एक मोठा फटका या ठिकाणी खेळला जातोय मिड विकेटच्या दिशेने. बॉल सीमा रेषा पार. षटकार. फक्त खेळाडूला पारितोषिक नाहीये, सगळ्या प्रेक्षकांना पारितोषिक आहे. चला
इकडे कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. 24 धावा धाव फलकावर आहे. फलटणची सलामीची जोडी चांगली जमली आहे. फलटण तालुक्यात देखील मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने होताना पाहायला मिळतात. यावेळेला बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. कमबॅक केलाय. यस सनी मिसाळ देखील आज खेळताना पाहायला मिळतील सासवडचे. यावेळेला बॉल मागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल आणि खेळाडू बाद. च्या मागे चांगले एफर्ट्स दाखवले चेतन काळंगे यांनी. पकडलेली कॅच. नवीन बॅटर मैदानात जात आहेत विकास शिंदे. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. 24 धावा धाव फलकावर आहेत. विकास चव्हाण विकास शिंदे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अखो टप्प्याचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. फटका तर चांगला आहे आणि रिझल्ट सुद्धा चांगला आहे कारण बॉल जातोय सीमारेषा पार. धावा 4. आता चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 28 धावा धाव फलकावर. अजूनही 1 ओव्हर बाकी आहे. महत्वाचा सामना आहे फलटण विरुद्ध बारामती. 2 ओव्हरमध्ये फलटणने धावसंख्या 28 केलेली आहे. अजूनही 1 षटक बाकी आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी व्यावसायिक गटाला सुरुवात होईल. जो 12 तारखेचा गट होता तो आज खेळवला जाणार आहे आणि भारतातील नामवंत खेळाडू या गटात देखील समाविष्ट होणार आहे. कृष्णा सातपुते इन ऍक्शन पाहायला मिळतील आपल्याला. एजाज कुरेशी दिसतील. योगेश पेनकर, विजय पावले, श्रेयस कदम असे ख्यातनाम खेळाडू. तर दुसऱ्या बाजूला प्रथमेश पवार नाना, त्याचबरोबरने पवन केने. बिग हिट. आणखीन एक मोठा फटका. खन 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 खणीत सिक्सर. खेळलाय. विकास सुद्धा जबरदस्त कामगिरी करतात. विकास चव्हाण आज एका मोठ्या मंचावर स्वतःला सिद्ध करण्याचा कामगिरी करतोय हा फलटणचा संघ. मला वाटतं काही प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती आहे तरी सुद्धा फलटणकर सुद्धा जबरदस्त खेळतायत. हो खुल्या गटात देखील बरेचसे फलटणकर खेळले. बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. तिकडे जर पाहिलं तर 1 धाव आणि स्ट्राईक सुद्धा चेंज. धाव संख्या 35 वर. धावा धाव फलकावर. 1 विकेट माघारी परतली आहे. चांगली धावसंख्या बनली आहे. आज अख्ख्या महाराष्ट्रभर चर्चा पिंपरीच्या आयोजकांची आहे आणि त्यांनी जी मॅच सुरू केली त्याची आहे. खोलवा टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. 1 धाव त्या ठिकाणी घेतली गेली. अंतिम षटक आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. धावांसाठी धाव तुम्हाला करावीच लागणार आहे. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 37 धावा धाव फलकावर. पहा दुसऱ्या बाजूला बारामतीची बॅटिंग लाईनअप सुद्धा मोठी आहे. मजा येणार आहे. 37 धावा धाव फलकावर. 1 विकेट माघारी. खोलवा टप्प्याचा बॉल. त्याला समोरच्या दिशेने खेळायला गेले. फिल्डर आहेत त्या ठिकाणी येत आहेत आणि इकडे जर पाहिलं तर विकेट येते रनआउटच्या स्वरूपात.
4 तारखेला सुरू झालेला हा सोहळा आजपर्यंत मात्र आयोजकांची मेहनत पाहायला मिळाली. स्थानिक खेळाडू पिंपरीचे पाहायला मिळाले, पिंपरी विधानसभेचे पाहायला मिळाले, पिंपरी चिंचवड असोसिएशनचे पाहायला मिळाले, ओव्हर 40चे पाहायला मिळाले, तालुक्याचे पाहायला मिळाले, खुल्या गटातील पाहायला मिळाले. वेगळे वेगळे 5 फॉर्मॅट एकाच स्पर्धेमध्ये, म्हणून सुद्धा या स्पर्धेची ओळख राहील. हर्षद थोरात नॉन स्ट्राईकला आलेत. विकास चव्हाण स्ट्राईकवर. यावेळेला पुन्हा एकदा फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु बॉल सीमारेषच्या दिशेने निघालाय. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल त्या ठिकाणी दिला जातोय खरा. आणि ओ हो, थोडीसा उशीर झाला, रनआउटची विकेट आली आहे. सामन्यासाठी चालू सामन्यातील विजेत्याबरोबर मातोश्री हडपसर. मातोश्री हडपसर आपण सुद्धा सज्ज राहायचंय. चला, कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये येऊन उभं राहायचंय. 37 धावा धाव फलकावर. यावेळेला थोडेसे खाली झुकून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता या ठिकाणी. आणि 38 धावा. यस. आणि इकडे 38 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. आपल्या 12th मॅनशी आपण संपर्क साधा प्लीज. आणि इकडे 38 धावा झाल्यात विजयासाठी. 39 3 ओव्हरमध्ये 39 बारामतीला करायच्यात फलटणच्या विरुद्ध. काही क्षणातच जर पाहिलं तरी या ठिकाणी सन्माननीय महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्ष आणि आपल्या परिसराचे कार्यतत्पर आमदार अण्णासाहेब बनसोडे यांचं देखील या ठिकाणी आगमन होणार आहे. कारण एक भव्य दिव्य असं आयोजन, अख्ख्या महाराष्ट्रभर चर्चेला जाणारं आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. आणि थोड्याच वेळात आमदार साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होणार आहे. चला, मॅचला सुरुवात करायची आहे. कोणताही विलंब नाही, मॅच सुरुवात. चला, जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी चला जाऊयात मॅचच्या दिशेने विजयासाठी. बारामती संघ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन या नावाने ओळखले जाणारे महाराष्ट्रातील नामवंत फलंदाज चेतन काळंगे, जोडीला जर पाहिलं तर क्लासिकल अंदाजातील बॅटिंग करण्यासाठी प्रसिद्ध असणारे सौरभ दळवी, तर गोलंदाजीसाठी यश अडके यांना आपण पाहतोय फलटणसाठी. फलटण विरुद्ध बारामती पुण्यामध्ये लढत रंगतेय. 18 बॉलमध्ये 39 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. गजानन जाधव साहेबांकडून विशेष पुरस्कार विकेटसाठी सुद्धा आणि षटकारासाठी सुद्धा दोन्ही टीमला. यावेळेला पहिल्याच बॉलवर सिक्सर.
मातीकरांनी आपले इरादे स्पष्ट केलेत. मोठा फटका मात्र या ठिकाणी पहिल्याच बॉलवर येताना पाहायला मिळाला. चेतन काळंगे, महाराष्ट्रभर या खेळाडूच्या नावाची चर्चा का आहे. बॉल बॉल चला, पहिल्याच बॉलवर षटकार खेळलाय, परंतु सामना मोठा आहे. फलटणकर देखील पलटवार करणं या ठिकाणी जाणतात. चला, पहिल्या बॉलवर षटकार मारत चेतन काळंगे यांनी नांदी दिली आहे की या मॅच मध्ये काय होणार. 39चा पाठलाग करायचा आहे. 18 चेंडूमध्ये 39चा पाठलाग करायचा आहे. पहिला बॉल जो फ्री हिटचा असतो, या स्पर्धेचा नियम आहे, त्याच्यावर षटकार मारलाय. पुन्हा एकदा बिग हिट, परंतु यावेळेला फटका फसताना पाहायला मिळतोय. बॉल हवेत आहे आणि दुसऱ्याच बॉलवर मोठी विकेट आली आहे. चेतन काळंगे आउट. चला, पिंपरीतले सगळे कार्यकर्ते आपण स्टेजवर यायचं आहे. आयोजन कमिटीमधील सर्व कार्यकर्त्यांना विनंती, आपण सगळे स्टेजच्या दिशेने या. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर विकेट, या स्पर्धेचा एक नियम आहे. पहिला बॉल हा फ्री हिट असतो दोन्ही डावांमधील, आणि आज नाहीतर कित्येक वर्ष हा नियम इकडे जपला गेलेला आहे. 9 झालेत बॅटिंग करण्यासाठी, अजूनही 16 बॉलचा खेळ बाकी आहे. 16 बॉलमध्ये 33. यश अडके हे यांना देखील यश मिळालंय, परंतु नवाजा आहेत सौरभ यांच्या जोडीला. या वेळेला थोडंसं पाठीमागे टाकला बॉल, मिड विकेटच्या दिशेने ढकलला जातोय. एक धाव तिकडे घेईल, ती घेतली जाईल. फिल्डर मात्र अतिशय जलद गतीने आलेत. धावसंख्या 7 वर जाते. 3 चेंडूंचा खेळ झालाय. पुन्हा एकदा यश अडके, समोर जर पाहिलं तर सौरभ दळवी. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल बराचसा बाहेर होता, पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. समीकरण बदलत आहे. 8 धावा. यानंतर एक क्वालिफायर मॅच होईल आणि त्यानंतर खुल्या गटाला सुरुवात होईल. पहिला मंगलमूर्ती विरुद्ध पुणे पोलीस, मंगलमूर्ती इन्फ्रास्ट्रक्चर विरुद्ध पुणे पोलीस असा व्यावसायिक गटाचा पहिला सामना होईल, आणि त्यानंतर स्पोर्टिंग सेन्सेशन भिवंडी आणि त्यांच्या विरोधात MUCC संबळपूर ओडिसा डिंग डॉंग. बिग हिट, फटका खेळलाय, परंतु पाहूयात फिल्डर त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या ठिकाणी पकडला जातोय जेल. आणखीन एक विकेट या ठिकाणी आलेली आहे. मातोश्री टीमचे कॅप्टन या ठिकाणी टॉससाठी आपण यायचंय. मातोश्री आलेले. आणखीन एक विकेट आली. इकडे पाहूया, 2 महत्वाचे धक्के या ठिकाणी दिले गेले आहेत. 8 धावांवर 2 विकेट. पलटण विरुद्ध बारामती असा एक मोठा सामना आपण सध्या पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये नवाज यांच्या जोडीला भारत कदम आलेले आहेत. यश अडकेला यश मिळत आहे. पहिल्या षटकात जरी षटकाराने सुरुवात झाली असेल, 2 विकेट त्यांनी घेतलेले आहेत. अजूनही 14 बॉलचा खेळ बाकी आहे.
14 बॉलमध्ये 31. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, दिशा तीच मिड विकेटची आणि फिल्डरही तोच. आणखीन एक विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये यश अडकेने मोठं यश मिळवलंय. 3 विकेट घेतल्या. त्यांना पाहायला मिळते थोडीशी घाई करायची आहे, मॅच बऱ्याच खेळवायच्यात. ही मॅच झाल्यानंतर सुद्धा 7 मॅच आहेत एकंदरीत. आयोजकांनी चंग बांधला, या स्पर्धेला कसंही कंप्लीट करायचं उद्या, त्यासाठीची आजची ही मेहनत होती. अथक परिश्रम पाहायला मिळाले, मैदानात उतरताना पाहायला मिळाले आणि अगदी प्रत्येकाने ज्याला जी भूमिका जमेल, एकाने पाणी काढायचं काम केलं, एकाने भुसा मारला, एकाने म्हणजे जे मिळेल ते काम खेळपट्टी योग्य करण्याचं काम केलं. प्रत्येकाने मात्र जी मिळेल ती भूमिका केली आहे. ऑर्डर कोणी दिला नाही, सगळेजण प्रत्यक्ष मैदानात होते. यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, फटका हाही फसलाय आणि आणखीन एक विकेट या ठिकाणी. हॅट्रिक या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज यश अडकेला यश मिळते या मोठ्या स्पर्धेमध्ये. हॅट्रिक घेण्याचा कारनामा केलाय फलटणच्या या खेळाडूने. विकेट. पहिली ओव्हर संपलेली आहे. तब्बल 4 विकेट पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. बरडचा खेळाडू आहे आणि त्यांनी मात्र या ठिकाणी हॅट्रिकही घेतली. 4 विकेट. भावमुद्रा पहा दोघांच्याही पाहायला मिळत आहे. यश मिळालंय. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये यश मिळवलंय आणि सेलिब्रेशन तर स्वाभाविक आहे, परंतु एकच ओव्हर आहे, अजून 2 ओव्हर बाकी आहेत आणि त्याच्यामुळे इकडे काही होऊ शकतं. 8 धावा झाल्यात म्हणजे अजूनही 12 बॉल 31. सामना संपलेला नाहीये. कौतुक केलं जात आहे. आज मित्रा एका मोठ्या स्पर्धेत तू खेळतोय आणि इतर सहकाऱ्यांचे कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर पडते. बॉलिंगसाठी येत आहेत रवी दळवी यांना पण पाहतोय गोलंदाजीसाठी. आमदार चषक आज महाराष्ट्रभर चर्चा आहे. 4 तारखेपासून आजपर्यंत भारताच्या वेगवेगळ्या राज्याचे खेळाडू या स्पर्धेत खेळलेत आणि व्यावसायिक गटात जर पाहिलं तर तब्बल 5 लाखाचा पहिला पुरस्कार, 3.5 लाखाचा दुसरा, 1.5 लाख तिसरा, 1.5 लाख चौथा, 5 विविध गट या स्पर्धेची ओळख राहिलेली आहे आणि म्हणून अख्ख्या महाराष्ट्राच्या नजरा पिंपरी मध्ये लागलेले आहेत. यावेळेला बॅटचे कडा घेत बॉल मागे जाईल, तिकडे एकदा येईल. 11 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 11 बॉलमध्ये 30. चालू सामना जोही संघ जिंकेल. कॅप्टनने त्वरित स्टेजवर यायचंय आणि मातोश्रीच्या कॅप्टनने स्टेजवरच थांबायचंय. रवी दळवी, नवाज आणि आसिफ ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला. व्हाईट बॉल +1 म्हणजे 2 धावा या ठिकाणी येतील. यस, कधी मॅच सुरू होईल याचा नेम नसतो. बॉल बराचसा बाहेर टाकला, यष्टीरक्षकांनाही तो गॅदर नाही झाला आणि 2 धावा तिकडे येत आहेत. व्हाईटसाठी दाद मागितली आहे. यस, बॉलिंग करणाऱ्या टीमने क्षेत्ररक्षण करणारे या व्हाईटसाठी दाद मागितली आहे. व्हाईट बॉल. चला समीकरण बदलतंय पुन्हा एकदा. 11 धावा धावफलकावर. 11 धावा धावफलकावर. 11 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता अजूनही आहे. काही क्षणातच आमदार साहेबांचे या ठिकाणी आगमन होत आहे. आज या स्पर्धेत महाराष्ट्रभरातून आलेले खेळाडू पाहायला मिळतात. महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले खेळाडू पाहायला मिळाले. फुलटॉस बॉल, त्याला या ठिकाणी दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु इकडे काय घडलंय, नो बॉल आणि बीमर या ठिकाणी घोषित केलाय आणि त्याचबरोबरने डिक्लेअर मध्ये किती आहेत सर, 2. अशा 3 धावा इकडे आलेल्या आहेत. हा, तिकडे पाठीमागे जे प्रेक्षक आहेत सगळ्यांना कळकळीचं आव्हान आहे, कृपया आपण तिकडनं सगळे बाजूला व्हा. सगळे पाठीमागे स्टेडियम मध्ये जागा आहे, सगळ्यांनी तिकडे जा. परवा एका खेळाडू टीमचं असंच एक नुकसान झालंय. प्लीज आपणास विनंती, आपण तिकडनं पाठीमागे व्हा.
आपल्या सगळ्यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे, परंतु आपल्याला विनंती, आपण तिकडे गर्दी करू नका प्लीज. समीकरण बदलत आहे, सामना संपलेला नाहीये, 11 बॉल बाकी आहेत. 11 बॉल मध्ये 25, सामना ऑन आहे. फुलटॉस बॉल, त्याला दिशा दिली आहे. खराब बॉलचं सत्र मात्र सातत्याने सुरू आहे आणि हा बॉल हा तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. नो बॉल सुद्धा चेक करायचा आणि बाउंड्री सुद्धा चेक करायची आहे. तिसऱ्या पंचांना विनंती असणार आहे. हा सामना संपल्यानंतर लगेच पहिला दुसऱ्या मॅचचा टॉस होईल आणि त्यानंतर आपण बोफकेल नगरीचे भावी नगरसेवक आणि या स्पर्धेच्या आयोजनामध्ये देखील एक महत्त्वाचे घटक शशिकांत भाऊ गुले यांचा जो वाढदिवस सेलिब्रेशन देखील मुख्य मंचावर आपण करणार आहोत. हा योग्य बॉल आहे. हा चौकार देखील नाहीये. 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. धावसंख्या जर पाहिली तर 16 धावा धावफलकावर फलटण विरुद्ध बारामती असा सामना या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतोय. खरा 10 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता. सामना चांगलाच रंगलाय. कमी गतीचा बॉल, ओ हो 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 हो, बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये. आताही तसं पाहिलं तर थोडासा कमी गतीचा आणि एक पाय पुढे टाकला असता तर फुलटॉस सुद्धा घेता आला असता असा बॉल होता, परंतु तो डॉट येतोय. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 9 बॉल 23 धावा. जर का या 3 बॉल मध्ये एखादा मोठा फटका आला मजा येईल मॅच मध्ये. 9 बॉल 23, फलटण विरुद्ध बारामती. कमी गतीचा बॉल समोर उडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर नवाची, येतोय सिक्सर. आपण शशिकांत भाऊंचा वाढदिवस सेलिब्रेशन करणार आहोत. आपण सगळ्यांनी मंचाच्या दिशेने यायचं आहे. सामना मात्र चांगलाच रंगतोय. 8 बॉल मध्ये 17 अजूनही पाहिजे. 8 बॉल मध्ये 17 फलटण विरुद्ध बारामती. आमदार चषकामध्ये आपण पाहतोय एक चांगली लढत पाहायला मिळते. महाराष्ट्रभर ज्या स्पर्धेची चर्चा होताना पाहायला मिळाली तीच ही स्पर्धा आपण पाहतोय. नवाजच्या बॅटमधून आलेला फटका, विकेट आल्या 4 तरी देखील मला खेळायचं या ठिकाणी. रवी दळवी थोडेसे महागडे राहिलेत, परंतु त्यांनाही कमबॅक करावं लागेल. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 8 बॉल 17 धावांची आवश्यकता. एक चांगलाच रंगतदार सामना. बॉलिंग साठी फलटण, बॅटिंग साठी बारामती. 8 बॉल मध्ये 17. नवाजच्या बॅट मधून एक षटकार आलाय खरा, परंतु आता आपल्याला पाहायचं आहे जो चांगला खेळणार आहे तो जिंकणार आहे आणि जो पराभूत होईल स्पर्धेच्या बाहेर जाईल. रवी दळवी पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नवाज 8 मध्ये 17. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. स्ट्रोक चांगला आहे. एक धाव घेतली गेली आहे. फेकी सुद्धा त्या ठिकाणी केली गेली आहे. ओ 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट. 7 मध्ये 15. आता जर पाहिलं तर सामना अगदी हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळतोय. बारामती की फलटण, फलटण की बारामती असाच प्रश्न या ठिकाणी पडलाय. 7 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. चला मॅच सुरू करायची आहे. 7 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये ही मॅच या ठिकाणी पाहायला मिळते.
अजूनही शेवटचे 7 बॉल बाकी आहेत आणि 15 धावांची आवश्यकता. चला पंच जो काही निर्णय लवकर कळवा, आयोजकांच्या सूचना येत आहेत. अजूनही 7 बॉल 15. हाय व्होल्टेज मॅच या ठिकाणी पाहायला मिळते आमदार चषकातील. चोवीस धावा धाव फलकावर आहेत. 7 बॉल मध्ये 15. मॅचच्या दृष्टीने महत्वाचा चेंडू आता असेल. चला लवकर मॅच सुरू करा. सात मध्ये 15. आमदार चषक महत्वाचा सामना. बिग हिट काय मारलाय नवाजच्या बॅट मधून. बॉलला मात्र लांब 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 लचक पाठवलंय. 6 धावा. तब्बल 22 धावा या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत आणि आता 6 मध्ये 9 धावांची आवश्यकता. सामना संपलेला नाहीये. प्रयत्न तरी सुद्धा करावेच लागतील. इकडे बारामती हा देखील तालुका निहाय गटातील महाराष्ट्रातील एक दादा संघ आहे. फलटणची आणि त्यांची टक्कर नेहमीच चांगली होताना पाहायला मिळते. यानंतर चला घाई करा. आयोजकांच्या सातत्याने सूचना आहेत, थोडीशी घाई करा. मॅच भरपूर आहेत. योगेश पेनकर यांना देखील इन ऍक्शन मध्ये आपण यानंतर पाहू. चला मॅच चालू ठेवा. हॅलो सर, जर परत टीम मीटिंग झाली की 2 रनाची पेनल्टी द्या. टीम मीटिंग झाली ना तर 2 रनाची पेनल्टी द्या. आपल्याला सकाळी 4 वाजणार आहेत सर. शेवटचा षटक. अजूनही सामना संपलेला नाहीये. बॉलिंग साठी येत आहेत वसंत गावडे. अनुभव आहे त्यांच्याकडे. पाहूया आपल्या टीम साठी गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालेले आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. मॅच सुरू करा, कारण यानंतर अजूनही 7 मॅचेस बाकी आहेत. चला वसंत गावडे यांनी मॅच जिंकून दिली तर त्यांच्यासाठी 2000 रुपयाचा विशेष पुरस्कार गजानन जाधव सरांकडून असेल. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. 6 बॉल 9 धावा. एका बाजूला जर पाहिलं तर आसिफ पाहायला मिळत आहेत, एका बाजूला नवाज ज्यांनी आतापर्यंत 20 धावा केल्यात. एखादा डॉट बॉल मॅच मध्ये फलटणलाही आणू शकतो. यावेळेला फटका खेळलाय खरा, परंतु त्या ठिकाणी टायमिंग प्रॉपर नाहीये. बॉल अडवला जाईल तोपर्यंत 1 धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल मात्र त्या ठिकाणी दिला गेलाय. विलंब झाला आणि पुन्हा एकदा जर पाहिलं तर या ठिकाणी 2 धावा मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. अजूनही 5 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. प्रेक्षकांची गर्दी पहा. यानंतर तारे सितारे या ठिकाणी येतील, परंतु हाही सामना चांगला सुरू आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आमदार चषकासाठी आपण पाहतोय. 32 धावा आहेत. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु पाहूया त्या ठिकाणी काय होईल. 2 धावा. तिकडले प्रेक्षक प्लीज आपण मागे व्हा. प्रेक्षक रस्त्यावरचे तिकडे धावून रन आहेत, आपण सगळ्यांनी मागे व्हा प्लीज. पाठीमागच्या बाजूला गलीच्या दिशेने सुद्धा शॉर्ट थर्डमॅन तिकडे सुद्धा मागे व्हा. 4 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. एखादा चांगला बॉल फलटणला पुन्हा एकदा मॅच मध्ये आणू शकतो. वसंत गावडे यांना पण गोलंदाजीसाठी पाहतोय, परंतु नवाज चांगली कामगिरी करतायत आणि जोडीला जर पाहिलं तर आसिफ आहे तिकडे. पहिल्या दोनही चेंडूवर 2-2 धावा आलेल्या आहेत. 4 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. ही मॅच कोण जिंकणार, फलटण की बारामती. यावेळेला दिशा दिली आहे बॉलला. बॉल पाठीमागे जातोय. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. 1 धाव. हो मॅच ऑन आहे. 3 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. अजूनही 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता त्या ठिकाणी आहे. पाहूया काय होईल. रंगतदार सामना मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळतोय.
या मैदानाचे काही नियम आहेत, त्या नियमांच्या अंतर्गत या ठिकाणी मॅचेस पाहायला मिळतात। आमदार चषकातील एक रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय। 3 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता। मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर असणार आहे। काहींना वाटत असेल फलटण जिंकावं, काहींना वाटत असेल बारामती जिंकावं। संदीप भाऊ क्रिकेट प्रेमींना वाटत असेल होऊ दे टाय आणि होऊ दे सुपर ओव्हर। खोलवा टप्प्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, तिकडे फिल्डर आहेत, फेकी केली जलद गतीने, एकच धाव। आता मात्र 2 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे 3। काय रंगतदार लढत पाहायला मिळते। मॅच 5 दिवसाची सुद्धा रंगात येते, 1 दिवसाची सुद्धा, 20 षटकांची सुद्धा, 8 षटकांची सुद्धा, 7 षटकांची सुद्धा, 6 सुद्धा आणि 3 ओव्हरची मॅच सुद्धा रंगातच येते। आमदार चषकातील ही क्षणचित्र नक्कीच आपल्या डोळ्यामध्ये साठवून ठेवा, कारण हे लक्षणीय क्रिकेट आहे। याच मैदानात पिंपरी करंडक सुद्धा रंगत असतो आणि आमदार चषक सुद्धा गेली 15 दिवस 15 रात्र या ठिकाणी रंगलाय। आणि आता 2 बॉलमध्ये 3। वसंत गावडे आपल्या टीमचं भवितव्य त्यांच्या हातात आहे। बॉलच्या स्वरूपात आसिफ सय्यद बारामतीच्या बॅटिंगच्या साठी आपल्या टीमचं भवितव्य बॅटच्या स्वरूपात त्यांच्या हातात आहे। 2 बॉलमध्ये 3 धावांची आवश्यकता। प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, एक हाय व्होल्टेज सामना फलटण की बारामती। यावेळेला फटका खेळलाय परंतु फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि त्या ठिकाणी पकडलेली कॅच। हो हो, आता मात्र 1 बॉल बाकी आणि मॅच जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता। काय सामना रंगलाय, जबरदस्त। आणि सामना चांगलाच रंगात आलाय। एका बॉलवर 3 धावांची आवश्यकता बारामतीला पाहिजे। हा चला, पाठीमागचे प्रेक्षक ज्या डिक्लेअर झोन मध्ये मागे व्हा। जाधव साहेबांकडून जर या बॉलवर मॅच जिंकून दिली तर बॉलर यांना 2000 रुपयाचा पुरस्कार आहे। पाहूया, हा बोर्डच्या पाठीमागे प्रेक्षक, आपण बॉल अडवायचा नाहीये, तिकडनं मागे व्हा प्लीज। कळकळीचं आव्हान, बोर्डच्या मागे प्रेक्षक आहेत, मागे व्हा। 1 बॉल 3 धावांची आवश्यकता। काय होणार? मॅच आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही टीमसाठी। एक चांगला सामना आपण या ठिकाणी पाहतोय। 1 बॉल 3 आणि जर का 2 आल्या सुपर ओव्हर होईल। काय होणार? फलटण की बारामती, बारामती की फलटण। सध्या मॅच पिंपरी मध्ये आहे। शेवटचा बॉल, बिग हिट। काय फटका खेळलाय। इकडे ओमकार साळुंके यांच्या बॅट मधून पठ्ठ्याला एकच बॉल मिळाला आणि त्याने बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवला। काय दर्जेदार मॅच या ठिकाणी पाहायला मिळाली आहे। ओमकार साळुंके बारामतीला जिंकून देत आहेत। पहिला टॉस होईल बारामती आणि मातोश्री। कॅप्टन पहिल्यांदा या, आपण वाढदिवस सेलिब्रेशन देखील करतो इकडे। एका बॉलवर 3 पाहिजे असताना षटकारच मारलाय। काय जबरदस्त मॅच पाहायला मिळाली। आणि चला, टॉस साठी पहिला टॉस होईल। टीम बारामती, कॅप्टन प्लीज। बारामती कॅप्टन, कोणताही विलंब